आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजलेला भेरा येत्या 21 मार्चपासून रसिकांच्या भेटीला। तळ कोकणाच्या सौंदर्याने नटलेला आणि स्थानिक कलाकारांच्या वास्तव अभिनयाने सजलेला भेरा हा चित्रपट येत्या 21 मार्चपासून महाराष्ट्राच्या विविध भागात प्रदर्शित होत आहे। श्री वैजप्रभा चित्रनिर्मित हा चित्रपट प्रसाद खानोलकर यांच्या साकव या कथेवर आधारित आहे, तर दिग्दर्शन श्रीकांत प्रभाकर यांनी केले आहे। या चित्रपटाची पटकथा प्रसाद खानोलकर आणि श्रीकांत प्रभाकर यांनी लिहिली आहे, तर समीर भास्कर यांचे छायांकन आहे। या चित्रपटात दीपक जोईल, श्रद्धा खानोलकर, प्रमोद कोयंडे, आकांक्षा खोत, विवेक वाळके, गौरव राऊळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रपटांची संख्या अत्यल्प असल्यामुळे 28 फेब्रुवारीपासून या जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, देवगड येथील नाट्यगृहात भेरा चित्रपट दाखविण्यात आला होता। या खेळांना सिंधुदुर्गातील रसिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे ज्या गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्या शेळपी गावात भेरा दाखवून शेळपीवासियांना अनोखी मानवंदना देण्यात आली। हा चित्रपट चेन्नई, जर्मनी, फ्रान्स, पुणे आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील गाजला आहे। फ्रान्समधील कान्स या जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केटसाठी महाराष्ट्र शासनातर्फे भेराची निवड करण्यात आली होती। पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला दिग्दर्शन आणि कला दिग्दर्शनासाठी पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे, तर मुंबईत झालेल्या आशियाई चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांना प्राप्त झाला आहे। देश विदेशातील मान्यवरांनी या चित्रपटाचे कौतुक देखील केले आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढा नावलौकिक मिळवलेला भेरा हा पहिलाच मालवणी चित्रपट आहे। धन्यवाद। पुणे 24 न्यूज, जय श्री डिंबळे। सगळा बंद असं त्याची वाट बघित राहिलंस तर हाय तो अपेंडिक्स पोटात फुटात समजला। सुरेखा अनिकाकीचा जास्त झाला। नमस्कार, मी श्रीकांत प्रभाकर। मी दिग्दर्शित केलेला माझा पहिला सिनेमा भेरा हा मालवणी सिनेमा, वास्तववादी सिनेमा येत्या 21 मार्चला रिलीज होतोय। आम्ही 28 फेब्रुवारीला सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये हा रिलीज केला। याचं कारण तिथे सिनेमागृहांची संख्या कमी आहे आणि जास्तीत जास्त मालवणी माणसापर्यंत हा पोहोचावा म्हणून आम्ही तो केला। सिनेमा जरी मालवणीमध्ये असला तरी ती फिल्म ही अत्यंत संवेदनशील विषयावर आहे। कोविड काळात, कोरोना काळातल्या आपण अनेक कथा बघितल्या, वाचल्या, पण एका मूकबधीर मुलाची काय अवस्था झाली असेल, जो एका रिमोट गावात राहतो, एरवीच त्याला कोणाशी बोलता येत नाही, कोणाचं ऐकायला जात नाही, अशा एका मुलाची काय अवस्था झाली असेल ही व्यथा मांडणारा असा हा एक सिनेमा आहे। आणि गेले 1.5 वर्ष आम्ही अनेक फेस्टिवल्स मध्ये हा सादर केला आणि आम्हाला आमच्या प्रयत्नांना, धडपडीला चांगलं यश मिळालं। आतापर्यंत हा सिनेमा कान्स फिल्म मार्केट, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, चंद्रपूर फिल्म फेस्टिवल, स्टुटगार्ट जर्मनी, एशियन फिल्म फेस्टिवल अशा सगळ्या ठिकाणी दाखवला गेलाय। काही ठिकाणी त्याला अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि हा सिनेमा आम्ही फेस्टिवल सिनेमा म्हणून किंवा आर्ट फिल्म म्हणून किंवा नंतर आल्यावर आम्ही बघू असं तुम्ही न करता आम्ही हा सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभव द्यायला बनवलेला आहे। तुम्हाला जर कोकणची प्युरिटी, एक प्रामाणिक कलाकृती बघायची असेल, एक वास्तववादी सिनेमा बघायचा असेल, अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही या सिनेमाला नक्की जा। 21 मार्च पासून हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे। थँक्यू।